जय शिवराय मित्रांनो, आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आणि आज आपण जे आहे ते डिझाईनचा रेफरन्स आणि डिझाईनचा आयडिया कुठून घ्यायच्या ते बघणार आहोत. आणि त्यामध्ये कॉर्पोरेट असेल, मूवी पोस्टर्स असतील तर ते कुठून बघायचे आणि त्यासाठी काय सर्च करायचं हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरची जी आहे ते गरज लागेल. क्रोम किंवा तुमचं गुगल लागेल. ओके, मोबाईलसाठी तुम्ही सेम याच पद्धत यूज करू शकता आणि पीससाठी सुद्धा सेम पद्धत आहे. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण इथं क्रोम ओपन करून घेऊया. इथं बघू शकता क्रोम ओपन करून घेतलं. एक आयडिया आपण एक नवीन पेज घेतलं. त्याच्यानंतर इथं सर्च करायचं freepik.com. फ्रीपिक सर्च केल्यानंतर एक नंबरची वेबसाईट बघायला मिळेल, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं. ओके, आणि इथं सर्च करायचं आहे ADS ॲड. एंटरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला बघायला मिळेल डिझाईन दिसतील तुम्हाला. तर आता काय विषय, जर तुम्ही कोरल यूज करत असाल तर तुम्ही इथं फ्रीवरती क्लिक करून डिझाईन बघू शकता. इथं तुम्ही जर या डिझाईनवरती क्लिक केलं एखाद्या, तर याची तुम्हाला JPG, PSD आणि PNG ह्या 3 फॉर्मॅटमध्ये फाईल्स जे आहेत ते बघायला भेटतील. इथं बघू शकता. ओके, या टाईपच्या. तसं मला समजा सोशल मीडियात तुमचं काहीतरी 1K 2K झालेत तर ही तुम्हाला बघा शकता PSD फाईलमध्ये म्हणजे अवेलेबल आहे. हे तुम्ही डाउनलोड करू शकता. इथून बघू शकता फ्री डाउनलोड. आपण आता डाउनलोडिंगला टाकल्या. एक आपण जे आहे ते डेमो घेऊनच बघूया. ओके, आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करून घेऊया. आता डाउनलोड्समध्ये आलो. एक्स्ट्रॅक्ट हिअर केल्यानंतर आपलं फोटोशॉप जे आहे ते ओपन करूया. तोपर्यंत आपण तुम्हाला दुसऱ्या एखाद्या जे आहे ते समजून घेऊया. आता वेक्टरमध्ये टच केलं तर तुम्हाला फुल वेक्टरमध्ये डिझाईन भेटतील. अशा टाईपमध्ये कॉर्पोरेट ज्या डिझाईन असतात त्या वेक्टरमध्ये असतात कमर्शियल वर्कच्या. तर त्याच्या टेम्पलेट्स जे आहे ते तुम्हाला भेटून जातील आयडिया तुम्हाला समजण्यासाठी. आता एखादा तुमचा मित्राचा बड्डे आहे, तुम्ही यातलासुद्धा एखादा टेम्पलेट यूज करू शकता. का असं काही नाही की बाबा फक्त एक ॲड्सच आपल्याला क्रिएट करायचे आहेत त्यामुळे तुम्ही इथं आला आहे. इथं तुम्ही आयकॉन्स वगैरे काढून बॅकग्राऊंड्स वगैरे सगळं इथं घेऊ शकता आणि बर्थडेसुद्धा डिझाईन करू शकता. इथं ओनली AI जनरेटरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा क्रिएटिव्ह डिझाईनसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील ज्या की AI जनरेटर असतील. ओके, ह्या टाईपच्या. आपलं फोटोशॉप ओपन झालं आहे. आपण इथून ओपन करून घेऊया. अशा टाईपचं आपली डिझाईन जी आहे ते PSD फॉर्मॅटमध्ये आलेली आहे. इथं बघून कुठेतरी शोधायला आलं आपल्याला. ओके, PSD फॉर्मॅट डिझाईन्स बघा इथं आलेलं आहे PSD फॉर्मॅटमध्ये अशा टाईपचं. ओके, फक्त हा फोटो आपल्याला हाईड करून घ्यायचा. इथं तुमचा टाकायचा फोटो किंवा तुम्ही दुसरा कुठलाही टाकू शकता फोटो किंवा त्याला रिप्लेस देखील करू शकता. आता याला रिप्लेसचा ऑप्शन आलेला आहे वरती एक नंबरला. इथं डबल क्लिक या ऑप्शनवरती केल्यानंतर हा फोटो ओपन होईल. इथं तुम्ही दुसरा टाकू शकता कुठलाही. जस्ट आता तुम्हाला दाखवण्यासाठी कुठलाही टाकून घेतो एक. तर फोटो आता कोणाचा टाकायचा, तर देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा टाकून घेऊया आपण. इथं टाकला, जरासा थोडासा लहान केला खालून. इथून मागचा फोटो हाईड केला आणि Ctrl+S केलं. डायरेक्ट तिथं रिप्लेस होईल फोटो. बघू शकता इथं रिप्लेस झालेला आहे फोटो. अशा टाईपचं बॅकग्राऊंड आपलं तयार झालेलं आहे. फक्त आपल्याला इथं आता टेक्स्टमध्ये चेंजेस करावे लागतील. काय असतील ते इथं तुमचं. आता इथं तुम्ही काही टाकू शकता, देवेंद्र फडणवीस वगैरे काही टाकू शकता. ओपन फुल जे आहे ते एडिटेबल फाईल आपल्याला मिळून जाते. त्याच्यानंतर आपण आता फ्रीपिकवरचं झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी एक वेबसाईट आपण बघणार आहे Pinterest नावाची. तर इथं सर्च करायचं आपल्याला Pinterest PINTR. बघू शकता इथं PINT एवढं टाकल्यानंतर तुमचं इथे येऊन जाईल Pinterest. ओपन करून घ्यायचे पहिली वेबसाईट. P असा लोगो आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती इथं सर्च करायचं आहे मूवी पोस्टर्स. स्पेलिंग इथं तुम्ही बघू शकता मूवी पोस्टर्स. आता एखादा बर्थडे पोस्टर म्हणजे बर्थडेचं तुम्ही केलं असेल डिझाईन तर तुम्ही या टाईपचं करू शकता. एखाद्या डिझायनरची डिझाईन कॉपी करण्यापेक्षा या डिझाईन्स कॉपी करा, म्हणजे तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही की बाबा ही डिझाईन कॉपी आहे. ओके, आणि ह्या डिझाईन ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करताय करायचा त्यावेळी तुम्हाला खरं एडिटिंग जे आहे ते स्किल शिकायला भेटतं. मेहनत जी असते ती बघायला भेटते. ओके, या टाईपचे अशा डिझाईन असतील मूवी पोस्टर्स. एखादं बर्थडे एखादी सिम्पल्समध्ये तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता.
आता तुम्हाला मी एक बाय चान्स दाखवतो ओपन करून मी केलेले डिझाईन्स. बर्थडेची डिझाईन असते आहे भावानो. होऊ शकतं माझ्याकडे भरपूर डिझाईन आहेत बर्थडेच्या. तर बघू शकता ह्या पिंटरेस्टवरूनच मी ज्या आहेत त्या यूज केलेल्या आहेत ओपन करून. तर आता मी तुम्हाला ह्या डिझाईनचं एक तुम्हाला ओरिजिनल दाखवतो की मी ही डिझाईन कशी केलेली आहे. ओके, तर मी ह्या पिंटरेस्टवरून रेफरन्स घेतला होता आणि याची ही डिझाईन आपण अशा टाईपमध्ये बनवली. थोडेफार चेंजेस आपण केलेत त्यात. आपलं कलर्स फक्त जरा डार्क आहेत आणि आपण मागं टेक्स्ट टाकलं आहे, पुढे टाकण्याच्या अगोदर आधी. ओके, अशा टाईपचं तुम्ही डिझाईन्स जे आहे ते क्रिएट करू शकता. पाहून तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओ माहिती मिळाली असेल आशा करतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं असेल तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्याच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.